श्रीवर्धन तालुक्यात कुणबी समाजाचा ओबीसी आरक्षण बचावासाठी मोर्चा. कुणबी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती. तहसीलदार श्रीवर्धन यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन. मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला राज्य सरकारनं काढलेल्या तोडग्याप्रमाणे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला ओबीसी समाजातून तीव्र विरोध होतोय. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. ओबीसींमध्ये सर्वाधिक असलेला कुणबी समाज पेटून उठलाय. कुणबी समाज उन्नती संघ मुंबई अध्यक्ष अनिल नवघणे यांच्या आदेशानं श्रीवर्धन तालुका मुंबई कमिटी समाज नेते बाळकृष्ण सोलकर, अध्यक्ष सूर्यकांत गिजे, उपाध्यक्ष दशरथ गजमल, सचिव निरंजन बारे, सुरेश भुवड, चंद्रकांत कासरुंग, निलेश बोर्ले, नरेश गजमल, संजय चाचले, भालचंद्र रसाळ, सुभाष हुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सीताराम साळवी, माजी आमदार तुकाराम सुर्वे, परशुराम अडगावले, मंगेश निंबरे, अनंत रामाने, लक्ष्मण आदावडे, उमेश अडखळे, किसन शेगवन, मंगेश कोमना, कृष्णा मांडवकर, कृष्णा रटाटे, बाळकृष्ण चाचले, यशवंत राणे, नरेश काप, लक्ष्मण भाये, सुरेश मिसाळ, रत्नाकर लांबाडे, गणपत सोलकर, विनोद साळवी, दीपक गोरिवले, दशरथ कातकर यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात सोमजाई देवी मंदिरापासून करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम समाज नेते कैलासवासी गस कातकर यांच्या प्रतिमेचे आशीर्वाद घेण्यात आले. सदरील मागणी अनेक वर्ष प्रलंबित असून त्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला. राज्य शासनाने 15 दिवसात निर्णय न घेतल्यास संघटनेच्या वतीने अखंड कोकणामध्ये तीव्र आंदोलन उभारलं जाणार असल्याचं निवेदनात म्हटलंय. प्रतिनिधी अमित घोडमडे, श्रीवर्धन. जरांगे पाटलांचा सुद्धा आभार मानतो, कारण जरांगे पाटलांनी ह्या वृत्तीला आम्हाला प्रमुख मोर्चा रस्त्यावर उतरण्याची संधी दिली. कारण हे शासन अशा दरबारात पोहोचलं की त्यांना गॅजेटमध्ये बदल करून देत होते. हैदराबाद गॅजेटची कोटी करून त्यांना कोटी समाजामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माझा प्रणाम. तुम्ही एवढे बहुसंख्येने जमा झाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो.